स्वाध्याय इयत्ता 9वी विषय मराठी पाठ 11वा मातीची सावली। प्रश्न पहिला, संकल्पना स्पष्ट करा। नंबर 1, मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा। उत्तर, उन्हाळा जितका तीव्र तितके मडक्यातले पाणी गार असते। अतिथंड पाण्याचा चटका बसतो। मडक्यातले गार पाणी चटका देणारे नसते, त्याचा गारवा प्रसन्न असतो। जुन्या घरातील वातावरण प्रसन्न गारवा देणारे होते। नंबर 2, आईच्या पदरासारखी चिंचेची सावली। उत्तर, आईचा पदर म्हणजे आईची माया। कोणत्याही बाळाला आईचा स्पर्श, आईचा सहवास सुखद, प्रेमळ व हवाहवासा वाटणारा असतो। फरसूला चिंचेची सावली अशीच हवीहवीशी वाटणारी होती। नंबर 3, वरून भिरभरत येणारी फुलपाखरी पाने। उत्तर, चिंचेची बारीक बारीक पाने भुरभुरत खाली येतात। फुलपाखरे थव्याने भिरभिरतात तेव्हा ते दृश्य सुंदर मनोहारी असते। चिंचेची पानगळ अशीच फुलपाखरांसारखी वाटते। नंबर 4, केळीचं बन जमिनीवर झोपावे तसे। उत्तर, केळ पडलं की ती पूर्ण उन्मळून पडते। तिची जमिनीत रुजलेली सर्व मुळे मातीतून पूर्णपणे बाहेर येतात, म्हणजे ते समूळ नष्ट होते। केळीचे अखंड बन जण असेच आडवे झाले तर सगळी बाग उजाड झालेली दिसते। अशा प्रकारे ययाति कोसू मरण पावल्यामुळे फरसूची संसार उद्ध्वस्त झाला। नंबर 5, कारल्या वांग्यासारखा जमिनीचा बाजार मांडला। उत्तर, कारली वांग्याच्या बाजारात मांडला जातो तेव्हा त्या कारल्या वांग्याबद्दल कोणालाही आपुलकी वाटत नसते, किंबहुना त्याची विक्री झाली तर सगळ्यांना आनंदच होतो। म्हणून बाजारात सर्व विक्रेते ओरडत लोकांना खरेदी करण्याचा आग्रह करत असतात। वेळप्रसंगी कमी किमतीतही विकतात। यालाच बाजार मांडणी म्हणतात। जमिनीच्या बाबतीत तसं नसते। आपण जमीन विकून तिला कारली वांग्याच्या पातळीवर आणले असे फरसूला वाटते। नंबर 6, बैलासारखी मान डोलावली। उत्तर, नंदी बैलाचा मालक जसं सांगतो तसे नंदी बैल मान डोलावतात। बैलाला स्वतःचे मत वा भावना नसतात, तो मालकाच्या म्हणण्यानुसार वागतो। त्याचप्रमाणे आपणही मनूच्या म्हणण्याला मान डोलावली, आपले मनातले खरेखुरे म्हणणे सांगितलेच नाही असे फरसूला वाटते। फरक लिहा। तरुणपणाचा काळ, म्हातारपणाचा काळ। तरुणपणाचा काळ सुखी समाधानी, म्हातारपणाचा काळ खिन्न शोकाकूळ। तरुणपणाचा काळ माहिती लिहा। पूर्वीची गोष्ट, आताची गोष्ट। नंबर 1, चिंचेचे झाड, मंगलोरी कौल, भिरभिरत येणारी चिंचेची पाने। आताची गोष्ट, गुडगुडीत पायऱ्या, गुबगुबीत खुर्च्या। नंबर 2, चिंचेच्या मुळावर बसून मित्रासोबत केलेल्या गप्पा गोष्टी। आताची गोष्ट, आता गप्पा करायला कोणीही नाही, आता फक्त एकट्याने आभाळाकडे बघत राहणे। कोष्टक पूर्ण करा। घटना आणि परिणाम। नंबर 1, फरसू खुर्चीवर पाय वर घेऊन बसला। परिणाम, सून येऊन डफरली। नंबर 2, युनूस मास्तर परदेशातील घटना सांगतो। परिणाम, फरसू व आबू यांना नवल वाटतंय। आकृती पूर्ण करा। फरसूची जमीन काळी कसदार होती।
उत्तर, चिंचेच्या झाडाची पाने भरपूर गळायची. ती पाने गोळा करून फरसू शेतात पसरायचा. ती पाने जमिनीत मिसळायची, कुजायची. शेताला भरपूर खत मिळायचे. फरसूची जीवनविषयक तत्त्वज्ञान लिहा. उत्तर, जे लोक दुसऱ्याच्या कार्यात खोडा घालतात त्यांच्या आयुष्यात वाळवंट होते. फरसूच्या बापदाद्यांनी दुसऱ्याचे नुकसान केले नाही. त्यांनी पिण्याच्या कमावली. त्यांना पुण्याईचा फरसूला फायदा झाला. प्रश्न, फरसूची वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती. उत्तर, चिंचेचा पाला खूप जमा व्हायचा. फरसूच्या मते ते खत होते. पण पानन जमा करून तो शेतात पसरवायचा. या खतामुळे शेत कसदार बनायचे. भात पिकानंतर फरसू, वांगी, दुधी, कारली वगैरे भाज्यांचे दुबारा पीक घ्यायचा. असल्या दुबार पिकामुळे जमीन अधिक कसदार बनते. घटना परिणाम. नंबर 1. मनूला फरसूने शिकवले. परिणाम, मनू कुठल्याशा इंग्रजी नावाच्या कंपनीत नोकरीला लागला आणि त्याला मातीत हात घालणे नकोसे झाले. नंबर 2. तिघेही मुकाट जेवत होते. परिणाम, मुलांशी प्रेमाने नाते न राहिल्यामुळे डोळ्यात अश्रू येत होते. सुनेचे उद्गार आणि सुनेच्या मनातला अर्थ. नंबर 1. काय संपणे बघत उभे रेतात कोण जाणे. उत्तर, निरर्थक व निष्क्रिय आयुष्य जगत आहेत. नंबर 2. अख्ख्या दिवस रातीतच बसावं का आम्ही. उत्तर, मला कष्ट करावे लागतात आणि यांचा काडीचाही उपयोग नाही. घटना परिणाम. नंबर 1. वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तार की खिळा लागला. परिणाम, आठवड्याभरातच कोसू मरण पावली. नंबर 2. मनूने जमीन विकायला काढली. उत्तर, फरसूने बैलासारखी मान डोलावली. स्वमत अभिव्यक्ती. या उताऱ्यातून तुम्हाला जाणवणारी फरसूची मनस्थिती लिहा. उत्तर, दरवाजाच्या चौपाटीला धरून फरसू उठतो. त्याच्या पायाची हाडे कडकडतात. त्यावरून तो म्हातारा आहे असे समजते. त्याला आताचे वातावरण प्रिय नाही. चकचकीत ऐषारामी वातावरणात त्याचे मन रमत नाही. तो उदास स्थितीत वावरतो. त्याच्या खरबरीत बोटांना गुडगुडीत पायरीचा स्पर्श सुखद वाटत नाही. गुबगुबीत खुर्चीतही त्याला अवघडल्यासारखे होते. त्याला हवेसे वाटणारे दृश्य त्याच्या मनात जागे होते. ते असते त्याच्या तरुणपणातील चिंचेचे झाड, मंगरोळी, कौल, इकडून तिकडे बागडणाऱ्या खारी यांनी बनलेले वातावरण. त्याला समाधान द्यायचे. आता ते सर्व नाहीसे झाले आहे. त्याचा फक्त आठवणी शिल्लक राहिलेल्या आहे. या आठवणी फरसू उदास होतो आणि आभाळाकडे पाहत राहतो. नंबर 2. फरसूच्या यशामागील तुम्हाला जाणवलेले रहस्य सांगा. उत्तर, फरसूच्या यशामागे 2 गोष्टी आहे. एक म्हणजे त्याची श्रद्धा आणि दुसरी वैज्ञानिक दृष्टिकोन. त्याची चांगल्या गोष्टीवर श्रद्धा होती. त्याच्या मते कोणाच्याही कामात खोडा घालू नये, म्हणजे कोणाचेही वाईट करू नये. आपल्या बापदाद्यांनी कोणाचीही फसवणूक केली नाही.
को आला नागडे नाही म्हणून आपली भरभराट झाली असे त्याला वाटे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन. त्याने नैसर्गिक खतावरच पूर्ण भर दिला. रासायनिक खतांचा वापर केला नाही. रासायनिक खताचा वापर केला नाही म्हणून शेतीचे काही नुकसान झाले नाही. त्याने चिंचेचा पाला शेतात पसरवून त्याचे खत होऊ दिले. एकंदरीत श्रद्धा व वैज्ञानिक दृष्टिकोन यामुळे फरसू यशस्वी झाला. नंबर 3. मनू आणि फरसू याच्यातील नाते. भावनाहीन कोरडे होण्यामागची तुम्हाला जाणवलेली कारणे सांगा. उत्तर: फरसू कष्ट करत आणि निसर्गाशी खेळत जगत, त्यामुळे त्याच्या जमिनीवर झाडपानांवर जीव आहे. त्याच्या आधारानेच आपले जीवन उभे राहिले म्हणून जीव असेपर्यंत जमिनीची चाकरी करायची, झाडाला आधार द्यायचा हा त्याचा निर्धार होता. फरसू खेड्यात राहत असल्यामुळे खेड्यात लोक एकमेकांना धरून राहतात. तिथे व्यक्तीच्या स्वतःच्या सुख सर्वांचे सुखदुःख महत्त्वाचे मानले जाते. तर मनूचे शिक्षण घेतले. आपल्याकडील बहुतांश शिक्षण पुस्तकी असते. ते कष्टापासून दूर असते. त्यामुळे मनूला शेतीतले कष्ट कमी दर्जाचे वाटते. चकचकीत गुडगुडीत असा बंगला सुखाचा वाटतो. नोकरी करणारा कळत नकळत फक्त स्वतःचा विचार करू लागतो. मनूचे तेच झाले. तो फरसूपासून मनाने दूर गेला. त्या दोघांमध्ये भावनिक नाते राहिलेच नाही. दोघांमध्ये संवाद राहिला नाही, समाधान राहिले नाही. फरसू व मनू यांची जीवनदृष्टी समजावून सांगा. उत्तर: फरसूच्या जुन्या घरात पूर्वी जेवतानाचे वातावरण लोभसवाणे होते. सर्वजण गप्पा थट्टा करीत जेवत असत. त्यात माया होती, भावनेचा ओलावा होता म्हणून ते वातावरण सुंदर होते. या वातावरणात शेती, गाईगुरे यांना स्थान होते. गावातल्या लोकांनाही स्थान होते. सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होत जगणे हवे असत. मनूला व त्याच्या पत्नीला म्हणजे फरसूच्या जगण्याची ही रीत मान्य नव्हती. त्यांना उच्च दर्जाच्या गुडगुडीत फरशा बसवलेले उंच मोठ्या इमारतीमधील महागडे घरे जास्त आकर्षक वाटते. मनू जुन्या घराला गोठा म्हणतो. त्याला शेतीपेक्षा नोकरी महत्त्वाची वाटते. या दोन वेगवेगळ्या जीवनरीती आहेत. दोन्ही एकमेकींच्या विरोधी आहेत. मनूला फरसूचे मन समजत नाही. त्यामुळे मनू कायम फरसूची विरुद्ध उभा ठरतो. मातीशी नाळ तुटली की माणूसपण तरी कसं राहणार? या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास त्यांची कारणे सोदाहरण लिहा. उत्तर: वरील विधान हे मला पूर्णपणे मान्य आहे. माणूस स्वतःच्या इच्छा आकांक्षासाठी जगतो. तसेच इतर माणसांबद्दल वाटणारा बंधुभाव हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. बंधुभाव नष्ट झाला तर माणूसपण नष्ट होते. शहरीकरणामुळे आपण निसर्गापासून दूर जात आहे. नैसर्गिक गोष्टीपेक्षा कृत्रिम गोष्टी जास्त आकर्षक वाटू लागल्या आहेत. शहरात आपल्या अंगाला माती लागत नाही. सिमेंट, विटा, दगड, डांबर यांनी माती झाकून टाकली आहे. आपले जगणे कृत्रिमतेकडे सरकत आहे. याचा कळत नकळत परिणाम होत आहे. आपण
एकमेकांपासून दूर जात आहेत. साहजिकच आपण माणूसपण गमावले आहे. हा मातीशी नाळ तुटल्याचा परिणाम आहे. फरसूला वाटलं ही आपल्या मातीची सावली आहे. या विधानाचा आशय तुमच्या शब्दात सांगा. उत्तर नाही किंवा मातीची सावली या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा. उत्तर शहरीकरणामुळे शहराकडे लोक जात आहेत. घरांची मागणी वाढत आहे. हे पाहून बिल्डिंगची संख्या वाढली. ते जमीन गिळंकृत करत आहे. नव्या पिढीला हे समजत नाही आहे. पैशाने सर्व काही विकत घेता येते असे त्यांना वाटते. पैशासाठी जमीन विकली तर आपल्या आयुष्याची सर्व पाळेमुळे उद्ध्वस्त होतात हे त्यांना लक्षात येत नाही. 1.5 एकर जमिनीवर उभी राहणारी इमारत म्हणजे एखाद्या अक्राड-विक्राड राक्षस आहे असे फरसूला भासते. त्या इमारतीची सावली जमिनीवर पडली आहे. जणू ही सावलीने त्याचे जमीन गिळंकृत केली आहे असे त्याला वाटत आहे. फरसू या दर्शनाने व्याकुळ होतो. हा सर्व भाव मातीची सावली या 2 शब्दातून व्यक्त होतो. पाठात व्यक्त झालेल्या फरसूच्या विचाराबद्दल तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर फरसू हा कष्टाळू गरीब शेतकरी होता. पाठीचा कणा दुखेपर्यंत तो व त्याची बायको राबत होते. मातीशी नाते असल्याने माणूसपण असते अशी त्याची श्रद्धा होती. जमिनीवर झाडाझुडपांवर त्याचे जीवापाड प्रेम होते. शेवटपर्यंत जमिनीची सेवा करायची हा त्याचा निश्चय होता. अलीकडे शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे लोक पांढरपेशी बनत चालले आहेत. बरेच जण कष्ट करायला तयार नसतात. शेतीला कमी समजतात. त्यामुळे जीवनात विकृत्या शिरल्या आहे. कोणत्याही कारणासाठी झाडे तोडली जातात. प्रदूषणामुळे नद्यांची गटारे झाली आहेत. जमिनीपासून शेतीपासून लोक दूर गेली. त्यामुळे निसर्गापासून तुटली आहे. ती निसर्गाची नासधूस करीत आहेत. त्यामुळे माणूस स्वतःचे जीवन धोक्यात येत आहे. बाहेर पडायचे असेल तर फरसूचा दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे. आशय स्पष्ट करा. नंबर 1. फरसू पाय ओढत पायरीवर येऊन बसला. उत्तर आपण आनंदाने चालतो तेव्हा आपले पाय सहज भरभर पडतात. फरसूचे पाय असे आनंदाने पडत नाही. पाय उचलण्यासाठी त्याला कष्ट पडतात. पाय ओढावे लागतात. म्हणजे फरसूची दुःखी कष्टी मनाने पायरीवर येऊन बसतो. नंबर 2. आपली खरबरीत बोट त्याने गुडगुडीत पायरीवर फिरवली. उत्तर खरबरीत बोटे म्हणजे भरपूर कष्ट केलेले हातांची बोटे. या खरबरीत बोटांना गुडगुडीत पायऱ्या सुखाच्या वाटत नाहीत. पायऱ्यांच्या गुडगुडीतपणा दूरचा परका वाटतो. नंबर 3. त्यांना पायाखालती जमीनच नाय रे. उत्तर फरसूच्या मते आपल्या मालकीची जमीन असेल तरच आपण स्थिर असतो. आपल्या जीवनाला अर्थ असतो. आपल्या मालकीची जमीन नसेल तर आपल्याला कोणताही आधार नसतो. आपण जमीन विकल्यामुळे आपली नातवंडे पतवंडे यांचा आधारच आपण काढून घेतो असा अर्थ होऊ शकतो. विधाने पूर्ण करा.
आबूच्या मते जमीन विकल्यामुळे. उत्तर, आबूच्या मते जमीन विकल्याने अमाप पैसा मिळाला. आता मरेपर्यंत सुखात राबता येईल. नंबर 2, फरसूच्या मते जमीन नसेल तर. उत्तर, फरसूच्या मते जमीन नसेल तर ढोरासारखे जीवन उपयोगाचे. आपले आयुष्य संपले. आता पुढच्या मुलाबाळांना पायाखालची जमीन राहणार नाही. प्रश्न, पाठाच्या आधारे फरसूची पुढील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा. नंबर 1, छंद. नंबर 2, मेहनत. नंबर 3, दुःख. आणि नंबर 4, माणूसपण. नंबर 1, छंद. फरसू हा निरागस आयुष्य जगणारा सामान्य शेतकरी होता. साध्या गोष्टीतून तो सुख मिळवायचा. घराच्या पायरीवर बसायचे. फुलपाखरांसारखी भिरभिरत येणारी चिंचेचे पाणी पाहायची. झाडावर चढणाऱ्या खारींचे बागडणे न्याहाळायचे. हा त्याचा आवडता छंद होता. चिंचेच्या मुळावर बसून चांदण्यात खूप उशिरापर्यंत आबूबरोबर गप्पा मारायला त्याला खूप आवडायची. नंबर 2, मेहनत. फरसू मेहनती कधी मागे राहिला नाही. जमिनीवर पडणारे चिंचेचे पान गोळा करून तो ती पाने शेतात पसरवत. भाताचे पीक झाले की तेथेच वांगी, दुधी यासारख्या भाज्यांचे पिके घेत. फरसू व त्याची बायको पाठीचा कणा दुखेपर्यंत मेहनत करायची. शेवटपर्यंत मातीची चाकरी करायची. झाडपानांना उघड्यावर टाकायचे नाही, हा त्यांचा निर्धार होता. दुःख. फरसूचे दुःख मात्र मोठे होते. बिल्डरच्या नादाला लागून मुलांनी जमीन, घर, झाडे इत्यादी सर्व विकलं. फरसूचा तो तर जगण्याचा आधार होता. हा मात्र त्यांचा भावनेचे. मुलाला सुनेला कदर नव्हती. सून त्याच्यावर डाफरायची. त्यामुळे फरसूला घर म्हणजे खानावळ वाटत होती. माणूसपण. फरसूने माणूस म्हणून आपले कर्तव्य पार पाडली होती. दोन्ही मुलींची लग्न करून सासरी पाठविले होते. मुलाला खूप शिकवले, पण शहरीकरणाची वावटळ त्याच्या सुखी संसाराला उद्ध्वस्त करीत होती. एकंदरीत फरसूची कहाणी मनाला व्याकुळ करणारी आहे. प्रश्न, का ते लिहा. नंबर 1, गावकरी फरसूवर मनोमन जळायचे. उत्तर, कारण पावसाळ्यात फरसूचे भातशेत हिरवेगार दिसायचे. पिकल्यानंतर ते भात झळाळणाऱ्या सोन्यासारखे दिसे. त्या मानाने इतरांचे शेत पिकत नसे. नंबर 2, पाठीचा कणा दुखेपर्यंत फरसू पत्नीसहित राबणे चालू ठेवायचा. उत्तर, कारण भाताचे पीक झाल्यानंतर फरसू तिथे वांगी, कारली, दुधी इत्यादी भाज्यांचीही पिके घ्यायचा. तो दुबार पीक घ्यायचा. त्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागायचे. कारणे लिहा. नंबर 1, फरसू मध्यरात्री घराबाहेर बसला आहे. कारण प्रथम फरसूची बायको गेली, मग जमीन गेली, घर गेले, सर्व झाडे गेली, जीवाभावाच्या सर्व गोष्टी नष्ट झाल्या. म्हणून तो प्रचंड अस्वस्थ झाला होता. दुःखामुळे त्याला चैन पडेना आणि तो मध्यरात्री असताना घराबाहेर येऊन बसला. फरसूने हात जोडून आकाशाकडे पाहिले. उत्तर, पूर्वजांनी जमीन मिळवली होती. त्यांनीच घर बांधले होते. त्यांनीच झाडेझुडपे लावली. पैशाच्या हव्यासापोटी पूर्वजांची सर्व कमाई आपण घालवली. हा एक प्रकारे गुन्हाच केला, अशी फरसूची भावना होती.
या गुन्ह्याबद्दल येशूला माफी मागावी म्हणून त्याने हात जोडून आकाशाकडे पाहिले. परिणाम लिहा. जमीन विकली, पैसा आला. परिणाम, ते बापाला विसरले. मनूने कागद आणला, फरसूने सही केली. उत्तर, फरसूला वाटले त्याने बेईमानी केली, आपल्या आईला फसवले.